नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी विवेक शब्दांकुरी आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्र हो, मागील अनेक दिवसांपासून मी काही कारणांमुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याचे कारण मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सांगितलेच होते. मात्र आजपासून रेग्युलर अपडेट देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर प्रसारित करणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त पहा आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे मलाही पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. तर विद्यार्थी मित्र, आजचा व्हिडिओ आपण ज्या टॉपिकवर बनवणार आहे तो टॉपिक आहे, ज्या काही परीक्षा हिवाळी 2023 परीक्षा पार पडलेल्या आहेत तर त्यांचे निकाल कधी लागणार या संदर्भात. त्याचप्रकारे जर ज्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांनी रिचेकिंग फॉर्म भरावे की नाही या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. त्याचप्रकारे शब्दांकुरी या टेलिग्राम चॅनलला सुद्धा लवकरात लवकर जॉईन करून घ्या, म्हणजे यापुढील अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, आपला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जवळपास 80% परीक्षा या पार पडलेल्या आहेत. तर अवांतर काही परीक्षा ज्या आहेत त्या चालू आहेत आणि लवकरच संपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अजूनही या पार पडलेल्या परीक्षांचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी मित्र मला टेलिग्रामच्या माध्यमातून विचारत होते की हे निकाल कधी लागणार. त्याचप्रकारे व्हॉट्सअपवर सुद्धा काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस होते. तर त्या सर्वच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे कंबाईन उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचाच नव्हे तर UGCचा असा नियम आहे की जेव्हा एखादी परीक्षा पार पडते तर ती परीक्षा पार पडल्यानंतर पुढील 45 दिवसांमध्ये त्या परीक्षेचा निकाल बंधनकारक असतो. तर त्यामुळे लक्षात घ्या, अजून अनेक परीक्षांना 45 दिवस कंप्लीट झालेले नाहीत, म्हणून त्यांचा निकाल लागलेला नाही. लवकरात लवकर म्हणजे 31 जानेवारीपर्यंत किंवा जास्तीत जास्त 15 फेब्रुवारीपर्यंत तुमचे जे निकाल आहेत परीक्षांचे ते लागतील, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि या संदर्भात परत प्रश्न विचारू नका आणि काळजीत पडू नका. लक्षात घ्या, परीक्षेनंतर 1.5 महिन्याच्या आत तुमचे सर्वच निकाल जे आहेत ते जाहीर विद्यापीठ प्रशासन दरवर्षी करत असतं. मागे पुढे काही प्रमाणात जर झालं तर याला कारण महाविद्यालय सुद्धा असू शकतं. कारण असं होतं की अनेकदा जे महाविद्यालय आहेत ते महाविद्यालयातून प्रॅक्टिकल किंवा इंटरनल मार्कांचा डेटा हा विद्यापीठ प्रशासनाकडे लवकर जात नाही आणि एका महाविद्यालयाने जरी हा डेटा लवकर पाठवला नाही तर पुढील निकाल जे आहेत ते रोखले जातात. म्हणून काळजी करू नका, लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासन तुमचा निकाल जाहीर करेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, काही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत, जसे की बॅकलॉगच्या परीक्षा आहेत तर त्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा पेपर काही कमी मार्कांच्या फरकाने राहिलेले आहेत. तर मला हेच महत्त्वाचं सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे 2 ते 5 दरम्यान मार्कांच्या दरम्यान पेपर राहिले असतील त्यांनी नक्कीच रिचेकिंगचा फॉर्म भरा, कारण 100% त्यांचे मार्क जे आहेत ते वाढून मिळतात. मात्र खूपच एक्सेप्शनल केस असेल तर वाढणार नाहीत. मात्र तुम्हाला जर गॅरंटी असेल तर नक्कीच तुम्ही रिचेकिंगचा फॉर्म भरा, म्हणजे तुमचा फायदा होईल. तर अशा प्रकारे या महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे पुढील व्हिडिओ मी त्या टॉपिकवर बनवू शकेल. मनपूर्वक धन्यवाद.